आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न, राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य। आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू, जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, शरद पवारांची माहिती। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढं लढणार असं नाही। विदर्भात काँग्रेसला 40 ते 45 जागा देण्याची मागणी, जागा वाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवार यांचं वक्तव्य। जागा वाटपापूर्वी उमेदवारी जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात जाहीर केली होती उमेदवारी। शरद पवार म्हणाले ते योग्यच, जागा वाटप होईपर्यंत उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कुणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, श्रीगोंद्यासंदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। सिनेट निवडणुकीवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला चपराक लगावली, लोकशाही लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार, संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। रस्ते आम्ही बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता, वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं मनोज जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। तू एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहेस का, सोंगाड्याचं काम करतो का, भुजबळांची नाटक कंपनी असल्याच्या जरांगेंच्या टीकेला हाकेंचं प्रत्युत्तर। वडीगोद्रीतील मराठा ओबीसींमधील वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। कुणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा, तर बॅरिकेटिंग लावल्यावर जरांगेंचा मंत्री देसाईंना फोन, हाकेंचा आरोप। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचा नागरिकांना आवाहन। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदची हाक। परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून आज बंदची हाक, जरांगेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून बंदचा निर्णय, व्यापाऱ्यांना बंद ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको, केम्ब्रिज चौकात मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले, रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोले स्टाईल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून 4 मराठा आंदोलकांचं आंदोलन, जरांगेंच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मराठा आंदोलकांचं आंदोलन। समाजाला भावनिक करणं चुकीचं, जरांगेंनी दिशाभूल करू नये, जरांगेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका। शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं, आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठक आज घेता येईल का याबाबत चर्चा करणार, शंभूराज देसाईंची माहिती। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी स्पष्ट बोलत नाही, ओबीसीतून आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात, मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार इच्छुक, राहुल जगताप यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतरही निवडणुकीतून माघार न घेण्यावर अण्णासाहेब शेलार ठाम। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मात्र 313 क्रमांक सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी, अभिषेक मनु सिंघवीकडून प्रकरण मेन्शन। 2 धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारने बंदोबस्त करावा, नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी। मुंबईच्या बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन होणार, भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड मुंबईत। ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडेंवर नाशकात गुन्हा दाखल, तोत्यागिरी केल्याच्या आरोपात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 1,500 रुपये कमी असल्याचं बोलत काही जण चेष्टा करतात, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1,500 रुपयांची किंमत कळणार नाही, टीका करणाऱ्यांना अजितदादांचं उत्तर। लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्यास जेलची हवा खावी लागेल, साताऱ्यातील प्रकारावरून अजितदादांचा इशारा। ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती। चिपळूण दौऱ्यादरम्यान अजितदादांकडून आमदार शेखर निकम यांची भेट, शेखर निकम चिपळूण मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार।